येवला पैठणी कशी बनते त्याची लाईव्ह डेमो, लाईव्ह साडी कशी बनते ती आपण कला मंदिरमध्ये उपलब्ध केलेली आहे। ते कस्टमरना कशी साडी बनते, कसं काय डिझाईन बनते ॲक्च्युअल हाताने हातमागाने, तर ते आमचे कारागीर आहे एकनाथ, ते इथं लाईव्ह साडी कला मंदिरमध्ये बनवून दाखवत आहेत। तर तुम्ही कोणी ठाणेकरांनी सगळ्यांनी यावं आणि पिणं आपल्या कला मंदिरमध्ये भेट द्यावी आणि साडी कशी बनते येवला पैठणी, तर ते आपल्याला आपण प्रत्यक्ष बघू शकतो। कस्टमर स्वतः पण बनवू शकतात। ते जनरली आपले डिझायनर असतात, ते डिझायनर ते पेपरला काढतात, त्याला ते धागे वगैरे काय टाकायचे कसे टाकायचे ते याच्यावरती शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं असतो। कोणता धागा कोणता डिझाईनमध्ये टाकायचा, कुठला कलर टाकायचा ते सगळे त्याच्यात टाकलेलं असतं ते नावाने ते त्याचं पुढचं प्रोसेस ते कारागीर करतात। ही डिझाईन पूर्ण काढतोय, पूर्ण ऑल ओव्हर ब्रोकेटची, त्याच्यात सगळे डिझाईन असतात, त्याच्यात धागे असतात। हे प्युअर सिल्कचा धागा घेतलेला आहे, तो आपण जनरली बेसिकली ते लूम आपण डाय करून घेतो धागा, प्रत्येकी धागा, आणि त्याला पूर्ण जरी पण आपली चांगलीतली फाईन जरी असते। हे काकडे असतात, ह्याचं पूर्ण रेशमचे धागे थ्रेड आपण गुंडाळलेले आहेत, हे त्यांना बेसिकली हे काम करायला इझी पडतं। ते कटिंग म्हणजे कसं एक एक धागा त्याला लॉकिंग करावा लागतो। जनरली कसं मशीनमध्ये जे असतात ते मशीनचा आपण डिझाईन कॉम्प्युटरमध्ये टाकली की ती मशीन आपलं काम करतो, पण हँडचं जे काम आहे तर ते किती कठीण असो, किती एक एक धागा त्याला लॉकिंग करून त्याला काम करावं लागतं। एक साडी बनवायला 3.5 ते 4 महिने लागतात जर एक कारागीर कंटिन्यू दिवसात 4-5 तास बसतात कारागीर। येवल्याला पण आपले स्वतःचे कारागीर आहेत, आपण जशी डिझाईन तुम्ही जर एखादी डिझाईन कलर तुम्ही सांगितलं तर तसं आपल्याला बनवून सुद्धा मिळतो आपल्याकडे, म्हणजे कसं डिझाईन पाहिजे कुठला कलर पाहिजे तर तसं आपण बनवू पण शकतो। नॉर्मली जनरली आपली पैठणीची स्टार्टिंग रेंज 14,000 पासून आहे। येवला ओरिजिनल हँडमेड जे हाताने बनतात लूमवरती, तर ती 14,000 पासून जशी पाहिजे तशी आपल्याकडे उपलब्ध आहे पैठणी। 7.5 लाखापर्यंत आहे, 7.5 लाखाची पैठणी आपण डिस्प्ले पण केलेली आहे इकडे। हे आपला 14 जानेवारीपासून स्टार्ट झालेला आहे आणि 31 जानेवारीपर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे। तर ठाणेकरांनी आणि ठाण्याच्या आजूबाजूला जे पण राहतात त्यांना नक्की भेट द्या, तुम्हाला सुद्धा कळेल की साडी कशी बनली जाते किंवा साडीला किती टाईम का लागतो एवढं।